देवाच्या दयेने आणि त्याच्या कृपेने आणि पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने गेल्या दिवसापासून आपण इब्री लोकास पत्र याचा 11वा अध्याय पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत. आणि खरोखर देव आम्हाला ह्या प्रत्येक वचनामधून चालवत आहे. त्याच्या दैवी विचाराने आम्हा सर्वांना तो भरत आहे आणि प्रत्येक वचन हे विश्वासी जीवनासाठी किती उपयुक्त आहे हे नेहमी आम्हाला गांभीर्याने सांगत आहे. आणि म्हणूनच आपण इब्री लोकास पत्र 11वा अध्याय आणि त्याच्या 9व्या वचनामध्ये 10व्या वचनामध्ये गेल्या दिवसामध्ये आपण पाहिलं होतं की 5वी पायरी की अब्रामाच्या विषयी पाहिलं होतं. डेऱ्यातून वाट पाहणारा अब्राहम आणि त्याच्या ख्रिस्ती विश्वासी जीवनाचा किंवा त्याच्या प्रवासी जीवनाचा आपण अभ्यास केला होता. त्याचप्रमाणे आमचं देखील जीवन हे थोडं काळ ह्या भूतलावर आहे आणि ह्या भूतलावर आमचं मन रंगू न देता, मन गुंतू न देता आमचे नेत्र स्वर्गाकडे असणं अतिशय महत्वाचं आहे. हे अब्राहम आम्हाला सांगत आहे की मी ह्या ठिकाणी उपरी आहे आणि उपऱ्याप्रमाणे राहणार. हे अब्राहमाने आम्हाला गेल्या शास्त्र अभ्यासामध्ये अतिशय गांभीर्याने सांगितलं. आज आपण त्या 6व्या पायरीकडे चढत असताना आम्ही वचन 11 कडे लक्ष देऊ. इब्री लोकास पत्र 11वा अध्याय आणि 11 आणि 12 देवाच्या वचनात असं लिहिलं आहे, वयोमर्यादे पलीकडे असताही सारेला देखील विश्वासाने गर्भधारणेची शक्ती मिळाली, कारण तिने वचन देणाऱ्यास विश्वसनीय मानले. त्यामुळे एकापासून आणि त्याही निर्जीव झालेल्यापासून संख्येने व आकाशातल्या ताऱ्या इतकी व समुद्र तीरावरील वाळू इतकी अगणित संतती निर्माण झाली. या 2 वचनांद्वारे आम्हाला 2 व्यक्तींचा विश्वास आम्हाला दिसतो. 11व्या वचनामध्ये साराचा विश्वास दिसतो आणि 12व्या वचनामध्ये सुरुवात जी आहे त्यामुळे एकापासून जो आहे तो अब्राहम आहे आणि त्या अब्राहमाच्या विश्वासाविषयी देखील आम्हाला दिसतं. परंतु आपण काही वेळ ह्या साराविषयी, जी अब्राहमाची पत्नी, तिच्याविषयी, तिच्या जीवनाविषयी आपण पाहणार आहोत. त्या ठिकाणी देवाचं वचन सांगतं, सारेला देखील विश्वासाने गर्भधारणेची शक्ती मिळाली. हा कालखंड, ही वेळ, हा समय कोणता हे शोधण्याचा आपण प्रयत्न करू. परंतु त्याच्या अगोदर साराच्या जीवनाविषयी काही बाबी पाहण्याचा प्रयत्न करू. पहिला मुद्दा की पतीच्या निर्णयात साथ देणारी सारा. पती जो निर्णय घेईल त्या निर्णयात आनंदाने साथ देणारी सारा आम्हाला दिसते. जसं आम्ही पाहिलं की प्रेषितांच्या कृत्यामध्ये 7व्या अध्याय आणि वचन 2 मध्ये प्रथम प्रभूने मेसोपोटेमियामध्ये अब्राहमाला दर्शन दिलं, त्या ठिकाणी पाचारण केलं आणि आम्ही पाहतो की अब्राहमाने मेसोपोटेमिया म्हणजे 2 नद्यांमधला प्रदेश, सुपीक प्रदेश, समृद्ध प्रदेश हा सोडला, धनसंपत्ती सोडली. प्रियांनो, कदाचित त्या ठिकाणी सारा म्हटली असेल की आपण वेल सेटल आहे या ठिकाणी, का आपण हे सर्व काही प्रदेश सोडायचा. परंतु आनंदाने आपल्या पतीच्या निर्णयात साथ देणारी सारा. एवढंच नाही, काही वेळ पुढे गेल्यानंतर आम्ही हारानाकडे आम्ही पाहतो. उत्पत्तीच्या 12व्या अध्यायामध्ये पुन्हा ते वेल सेटल कुटुंब हारानामधून निघलेलं पाहतो. त्या ठिकाणी देखील वचन 4 पासून आम्हाला त्याची सुरुवात दिसते की अब्राहमाला देवाने पाचारण केल्यानंतर अब्राहम आपली बायको साराय आणि आपला पुतण्या लोट यांना घेऊन हारान सोडलं. त्या ठिकाणी देखील ती म्हणू शकली असती, अब्राहमा मेसोपोटेमिया सोडला, ठीक आहे, आता तुझं ऐकलं, आता हारान कशाला सोडायचा. त्या ठिकाणी आपण आता सर्व काही धनसंपत्ती साठवलेली आहे, आपलं घरदार झालेलं आहे, आता इथून का पुढे जायचं, ती बोलू शकली असते प्रियांनो. परंतु सारा काहीच बोलली नाही. तिने आपल्या मुखातून एक शब्द देखील काढला नाही. जसा पती बोलेल त्याप्रमाणे चालणारी सारा, अधीनतेचं जीवन जगणारी सारा. इफिस्करास पत्र 5वा अध्याय
आणि वचन 22 आपण काढू. इफिशियन चॅप्टर 5 वर्स 22. देवाच्या वचनात असं लिहिलेलं आहे, पौल पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने मंडळींना पत्र लिहित असताना वचन 22, स्त्रियांनो तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तशा आपापल्या पतीच्या अधीन असा, कारण जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे तसा पती पत्नीचे मस्तक आहे, शिवाय ख्रिस्त हाच शरीराचा तारणारा आहे. साराने अब्राहमाला आपलं मस्तक असं समजलेलं आहे. हे वचन, हा नियम बऱ्याच वर्षानंतर पवित्र आत्म्याच्या द्वारे आला, परंतु सुरुवातीच्याच कालखंडामध्ये प्रभू येशू ख्रिस्त येण्याच्या अगोदरच अतिशय सुरुवातीलाच त्यांनी ते अधीनता बाळगलेली आम्ही पाहतो. पती जे सांगेल तेच करायचं, आणि त्या ठिकाणी आपापल्या पतीच्या अधीन म्हणजे साराने ती सुरुवात केलेली आम्ही पाहतो, की सारा आपल्या पतीच्या अब्राहमाच्या अधीनतेत असलेली आम्ही पाहतो. लूक शुभवर्तमानामध्ये आणखी एक कुटुंब आम्हाला दिसतं. काही व्यक्ती दृश्य स्वरूपात आणि काही व्यक्ती अदृश्य स्वरूपात दिसतात. लूक चॅप्टर 19 वर्स 1 to 8 त्या ठिकाणी जकयाचं कुटुंब आम्हाला दिसतं. जकयाला पाहायचं होतं की प्रभू कसा दिसतो, कारण त्याने केलेले चमत्कार, त्याच्या अद्भुत गोष्टी त्याच्या कानी पडलेल्या होत्या, आणि म्हणून तो श्रीमंत होता, तो मनुष्य जकातदार होता, आणि येशू कोण आहे हे पाहावयास तो प्रयत्न करीत होता, परंतु गर्दीमुळे त्याचे काही चालेना. त्याची दुर्बलता पवित्र आत्मा सांगतो की तो ठेंगणा होता. वचन 4 मध्ये पाहतो तेव्हा तो पुढे धावत जाऊन त्याला पाहण्यासाठी एका झाडाची त्यांनी काय केलेली आहे, भेट घेतलेली आहे. उंबराच्या झाडावर चढलेला जक्कया मला पाहायला मिळतो, कारण येशूला त्या वाटेने जावयाचे होते. आणि पुढे पाहत पाहत ज्यावेळेस प्रभूची दृष्टी जक्कयाकडे गेली, जक्कया त्वरा कर आणि खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरावयाचे आहे. 6व्या वचनामध्ये तो त्वरेने खाली उतरला, त्याचे आगत स्वागत केले, परंतु कुरकुर ऐकावयास मिळते. ती कुरकुर जक्कयाच्या कानावर पडली प्रियांनो. आणि वचन 8 मध्ये आम्ही पाहतो की तेव्हा जक्कय उभा राहून प्रभूला म्हणाला, प्रभूजी पहा, मी आपले अर्धे द्रव्य दारिद्र्यास देतो, आणि मी अन्यायाने कोणाचे काय घेतले असेल तर ते चौपट परत करीतो. निश्चित अन्याय जकातदारांच्या जीवनात दिसतो प्रियांनो. अर्ध द्रव्य तर देऊन टाकलं, आणि अर्ध द्रव्य जे आहे उरलेलं त्याच्यामध्ये चौपट परत करण्याची शाश्वती ख्रिस्ताला देताना जक्कया मला दिसतो. वचन 9 मध्ये येशूने त्याला म्हटले, आज या घराला तारण प्राप्त झाले आहे. त्या ठिकाणी प्रभू असा नाही म्हणाला, जक्कया आज तुला तारण प्राप्त झाले. त्या ठिकाणी प्रभू म्हणाला की आज या घराला तारण प्राप्त झाले. मी जसं म्हणालो की या अध्यायामध्ये, या घटनेमध्ये एक व्यक्ती दृश्य स्वरूपात दिसतो, परंतु काही व्यक्ती अदृश्य स्वरूपात दिसतात. या घराला तारण झाले म्हणजे या घरामध्ये त्याची पत्नी असू शकते, त्याच्या घरामध्ये त्याची लेकरं असू शकतात, आणि बापाने किंवा पतीने जो निर्णय घेतला की प्रभूजी पहा, मी आपले अर्धे द्रव्य दारिद्र्यास देतो, आणि मी अन्यायाने कोणाचे काय घेतले असेल तर चौपट परत करीतो. प्रियांनो, वचन 8 आणि 9 मध्ये कोणाचाच आवाज दिसत नाही प्रियांनो. ना पत्नी बोलली की जक्कया तू काय करतोयस, इतके तू श्रम केलेले आहेस हा पैसा मिळवण्यासाठी, तू इतक्या जणांना लुबाडलेला आहेस, इतका पैसा कमवलेला आहे, आणि एवढी आता भरभराट का सोडतोस, तू एका मिनिटामध्ये भिकारी होण्याचे का तुला वेध लागलेले आहे. बापाच्या निर्णयात देखील लेकरं दिसतात. एखादा म्हटला असता, पप्पा तुम्ही काय करतायत, आमचं भवितव्य तुम्ही का टांगणीवर लावलेलं आहे, सर्व पैसा तुम्ही देत आहात. परंतु त्या ठिकाणी पतीच्या निर्णयात असलेली जक्कयाची पत्नी आम्हाला दिसते प्रियांनो. एक अधीनता दिसते. आज पापाच्या द्वारे माझ्या घरामध्ये संपत्ती आली असेल, आणि जर मला ते आता पाप समजलं असेल, आता ह्या ठिकाणी मला थांबायचंय, आता पुढे जायचं नाही. प्रभूजी जे काही माझ्यामध्ये पापाने भरलेलं आहे ते सर्व काही मला सोडायचं आहे. मग धनसंपत्ती असो, विचार असो, स्वभाव असो, अनेक अशा गोष्टी आहे
नातेवाईक आहे, सोनं नाणं आहे, सर्व काय आहे, आता मला सोडायचंय, त्याला मला त्यागायचंय. पत्नीने साथ देणं अतिशय महत्वाचं आहे. अधीनता अतिशय महत्वाची आहे. पण दुःखाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, आजच्या या युगामध्ये ही अधीनता किंवा या अधीनतेचा दुष्काळ पडलेला दिसतो प्रियांनो. पतीचं पत्नीबरोबर पटत नाही, पत्नीचं पतीबरोबर पटत नाही, थोड्या थोड्या गोष्टीवर वाद, तंटा आणि अनेक अशी भांडणे आम्हाला दिसतात. आणि 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष प्रियांनो विभक्त झालेलं जीवन आम्ही पाहतो प्रियांनो. सारा म्हणते मी माझ्या पतीच्या अधीनतेमध्ये होते. जकरयाची पत्नी म्हणते मी माझ्या पतीच्या अधीनतेमध्ये होते. आज आवाज ऐकणाऱ्या माझ्या बहिणींनो, साराकडून शिका की अधीनता काय असते. त्यांनी मेसोपोटेमिया सोडला, हरान सोडला आणि आपल्या पतीच्या निर्णयात तिने साथ दिली प्रियांनो. एवढंच नाही तर दुसऱ्या आम्हाला घटनेमध्ये दिसतं उत्पत्तीच्या 12व्या अध्यायात. त्या ठिकाणी उत्पत्ती 12 आणि त्या ठिकाणी 10 ते 13व्या वचनामध्ये फार दुष्काळ पडला आणि त्यांच्या प्रवासामध्ये त्यांना एका मार्गाकडे जावं लागले आणि त्या देशाचं नाव मिस्र. त्या मिस्रात ते जाऊन राहिले आणि पुढे पुढे जसं आम्ही येतो 10व्या वचनापासून त्या ठिकाणी आम्हाला दिसतं की वचन 11, तो मिस्रात प्रवेश करणार तो आपली बायको सारा हिला म्हणाला, पहा तू दिसावयाला सुंदर स्त्री आहेस, हे मला ठाऊक आहे. काय आहे वयवर्ष साराचं? अंदाजे 65 वर्ष प्रियांनो. 65 वर्षाची म्हातारी पतीच्या दृष्टिकोनातून कशी आहे? सौंदर्याने भरलेली आहे प्रियांनो. प्रियांनो, पत्नीच्या अधीनतेमुळे त्या पतीला आपली पत्नी सुंदर दिसते प्रियांनो. पुढे पुढे जसं आम्ही पाहतो की 90 वर्षाच्या म्हातारीला मूल होऊ शकतं का? अभिमलेखाच्या ठिकाणी देखील तोच वृत्तांत आहे की त्या ठिकाणी जेव्हा जाशील तेव्हा तू मला सांग की माझी बहीण आहेस तू. त्या ठिकाणी देखील अब्रामाच्या दृष्टिकोनातून 90 वर्षाची म्हातारी सारा ही सुंदर आहे प्रियांनो. आज माझ्या बायकोचं वय कितीही वाढलं पण ती अधीनता जी आहे त्या अधीनतेमुळे तिचं सौंदर्य वाढणारं आहे प्रियांनो, वाढणारं आहे. त्या पत्नीविषयी आदर वाढणारा आहे प्रियांनो. परंतु आजच्या सारा आम्हाला वेगवेगळ्या दृष्टिकोनातून मिळतात. आज पतीला खुश करण्याच्या ऐवजी जगाला खुश करण्यामध्ये मग्न असलेली सारा आम्हाला दिसते. मग अलंकार असो, वेशभूषा असो, केशभूषा असो, अनेक अशा गोष्टी आहेत जे ट्रेडिशनल प्रमाणे चालणाऱ्या आहेत. वय लपवणाऱ्या सारा आम्हाला त्या ठिकाणी दिसतात प्रियांनो. या ठिकाणी आम्ही एक वचन वाचू, 1 पेत्र 3 अध्याय आणि वचन 1 ते 6. 1 Peter chapter 3 verse 1 to 6. तसंच स्त्रियांनो, तुम्हीही आपापल्या पतीच्या अधीन असा, ह्यासाठी की कशासाठी? कोणी वचनाला अमान्य असले तरी तुमचे भिडस्तपणाचे निर्मल वर्तन पाहून त्या वचना वाचून आपल्या स्त्रियांच्या वर्तनाने मिळून घेतले जावे. तुमची शोभा केसांचे गुंफणे, सोन्याचे दागिने घालणे किंवा उंची पोशाख करणे यात बाहेरून दिसणारी नसावी, तर जो सौम्य व शांत आत्मा देवाच्या दृष्टीने बहुमूल्य आहे त्याची म्हणजे अंतकरणातील गुप्त मनुष्यपणाची अविनाशी शोभा असावी. बाहेरील शोभा ही नाशवंत आहे, परंतु अंतकरणातील गुप्त मनुष्यपणाची जी शोभा आहे प्रियांनो, ती अविनाशी शोभा आहे. अनेक बहिणींना ही शोभा कळाली, परंतु अनेक बहिणींना अजूनही ती शोभा समजली नाही प्रियांनो. पुढे काय वाचतो? आपण ह्याप्रमाणे पूर्वी देवावर आशा ठेवणाऱ्या पवित्र स्त्रियाही आपापल्या पतीच्या अधीन राहून आपणास शोभिवंत करत होते किंवा असत. आणि त्या ठिकाणी कुणाचं उदर आहे? वचन 6 मध्ये, जशी सहारा अब्रामाला धनी म्हणून त्याच्या आज्ञेत राहिली. तुम्ही चांगले करीत राहिल्यास आणि कोणत्याही भयप्रद गोष्टीला न घाबरल्यास तुम्ही तिची मुले झाला आहात. उत्तम उदाहरण पेत्र पवित्र आत्म्याने लिहित आहे. उत्पत्तीमध्ये
साराविषयी, तिच्या सौंदर्याविषयी, तिच्या अधीनतेविषयी आम्ही जी पाहतो, परंतु पेत्र म्हणतो जी शोभा आहे ती अविनाशी शोभा अधीनतेशिवाय कधीच येऊ शकत नाही प्रियांनो. आणि सारेचं उत्तम उदाहरण आजच्या या विश्वासी जीवनातील बहिणींना देत आहे प्रियांनो. एवढंच नाही तर ती त्या पतीच्या दुर्बलतेत सहाय्य करणारे देखील दिसते. काय म्हटलं अब्राम की मिस्रात ज्यावेळेस जाईल, तू सुंदर आहेस माझ्या दृष्टिकोनातून, परंतु बाहेरील शोभा पाहून ते लोक तुला धरतील किंवा तुझ्यामुळे माझा प्राण देखील जाईल. उत्पत्तीच्या 12व्या अध्यायात आम्हाला 10 ते 13 पासूनच्या या घटनेत दिसतं. आणि तिला पकडलं देखील प्रियांनो, परंतु ती एक शब्द देखील बोलली नाही. अब्राम म्हणाला की तू माझी बहीण म्हणून सांग. आणि निश्चित पुढे जाऊन पाहतो आम्ही की वचनामधून दाखवलेलं आहे की माझी बहीण आहे, ती माझ्या बापाची मुलगी नव्हे, तर ती माझ्या आईची मुलगी आहे, म्हणजे दुसऱ्या आईची मुलगी आहे, असं अब्राम तिथं स्पष्टीकरण देतो अबिमलेखाला. आम्ही नंतर त्या ठिकाणी आपण जाऊया. परंतु आज्ञेत राहणारी देखील आम्हाला सारा दिसती. अधीनतेत एक, आज्ञेत एक. जो पती बोलेल तेच मी करणार. पती म्हणाला माझी बहीण आहे सांग, ती बहीण म्हणून सांगितलं. निश्चित ते खरं होतं, कारण पतीचा जीव वाचवायचा होता प्रियांनो. आज पतीच्या जीवासाठी आम्ही आज्ञेत राहणं गरजेचं आहे. त्या दिवशी आम्ही पाहतो की हव्वेला आज्ञेत राहता आलं नाही, पतीचा जीव वाचवता आला नाही प्रियांनो. फळ खाल्लं स्वतः आणि घेऊन आली आणि पतीला देखील दिलं. माहित होतं ते फळ खाऊन काय होणार आहे. पतीचा जीव वाचवणारी सारा आम्हाला दिसते, परंतु उत्पत्तीच्या एदेन बागेमध्ये पतीचा जीव न वाचवणारी हव्वा देखील दिसते प्रियांनो. आजची सारा काय आहे? पतीच्या आज्ञेत राहणारी आहे का पतीच्या आज्ञेच्या बाहेर असलेली आहे? नीतिसूत्रकार 31व्या त्याच्या नीतिसूत्रेमध्ये आणि 10 ते 14 ह्या वचनामध्ये एका सद्गुणी स्त्रीचा परिचय आम्हाला दिसतो. नीतिसूत्रे 31वा अध्याय आणि वचन 10 ते 14. सद्गुणी स्त्री कोणाला प्राप्त होते? प्रश्नचिन्ह आहे. तिचे मोल मोत्याहून अधिक आहे. तिच्या पतीचे मन तिजवर भरोसा ठेवते. अब्रामाचे मन सारावर भरोसा ठेवते. मी जे सांगल तेच माझी सारा करणार आहे. त्याला संपत्तीची वाण पडत नाही. ती अमरण त्याचे हित करीते, अहित करीत नाही. कोणाचे? पतीचे. ती लोकर व ताग खटपटीने मिळविते आणि आनंदाने आपल्या हातांनी काम करीते. ती व्यापारी गलबतासारखी आहे. ती आपली अन्न सामुग्री दुरून आणते. आजची सारा पतीच्या श्रमामध्ये, कष्टामध्ये साथ देणारी आहे प्रियांनो. ती आपले अन्न सामुग्री दुरून आणते प्रियांनो. दुरून म्हणजे काय? ती कामावर जाते, ती लांब जाते, ती प्रवास करून येते आणि त्या ठिकाणी आपल्या पतीच्या ज्या आर्थिक दुर्बलता आहे प्रियांनो, त्या आर्थिक दुर्बलतेमध्ये खांद्याला खांदा लावून सहाय्य करणारी सारा आम्हाला दिसते. त्याचं प्रश्नचिन्ह काय आहे? सद्गुणी स्त्री कोणाला प्राप्त होते? उत्तर अगदी सोपं आहे. ज्याने प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला, ज्याचं तारण झालं आणि त्या तारण झालेल्या व्यक्तीला ती सद्गुणी स्त्री प्राप्त होते. आज जगामध्ये अनेक स्त्रिया काम करतात प्रियांनो. अनेक जण दोघं नवरा बायको काम करतात, परंतु आम्ही पाहतो लाखो पगार आहे, परंतु रडगाणं किती आहे प्रियांनो. पैसा पुरत नाही, पैसा इकडं चाललाय, पैसा तिकडं चाललाय. एकमेकांबद्दल काय म्हणतात त्याला, एकमेकांविषयी भरोसा नाही प्रियांनो. एकमेकांविषयी त्या पैशामुळे आदर नाही आणि अशा प्रकारे एकमेकांचे विचार न जुळणारे कुटुंब आम्ही पाहतो प्रियांनो. परंतु सद्गुणी स्त्री कोणाला प्राप्त होते? विश्वासणाऱ्याला. कशी? पतीचं मन तिजवर भरोसा करते आणि त्या पतीच्या त्याला संपत्तीची वाण पडत नाही आणि ती पत्नी त्याचे हित साधते, अहित कधीच साधत नाही. ती लांबून दुरून अन्न सामुग्री आपल्या कुटुंबासाठी कष्ट करते प्रियांनो. कष्ट करणारी आजची सारा अतिशय महत्वाची आहे. अधीनता आहे, आज्ञा आहे आणि पुढे आम्हाला दिसतं की प्रत्येक वेळेस या सारेने आपल्या पतीच्या दुर्बलतेमध्ये सहाय्य केलेलं आहे प्रियांनो. पुढचा मुद्दा आपण पटकन पाहू.
पतीबरोबर सेवा करणारी देखील सारा आहे. उत्पत्तीच्या ग्रंथात 18वा अध्याय 1 ते 8 या वचनामध्ये अतिशय दुपारची कडकडीत उन्हाची दुपार आम्हाला दिसते. उत्पत्ती 18 आणि वचन 1 ते 8. तो दिवसा भर उन्हाच्या वेळी डेऱ्याच्या दाराशी बसला असता परमेश्वराने ममरेच्या एलोनराईत त्याला दर्शन दिले. कोण तो? अब्राहम आपल्या डेऱ्यापाशी बसला होता. डेऱ्यामध्ये कोण होतं? सारा झोपलेली असावी. दुपारचं जेवण वगैरे झालेली आहे, भांडी वगैरे घासून ती निवांत झोपलेली आहे, काम संपलेली आहे. आता काय झालं? ममरेच्या एलोनराईत प्रभूने त्याला दर्शन दिले. त्याने आपली दृष्टी वर करून पाहिले तेव्हा त्याच्या समोर 3 पुरुष उभे असलेले त्याला दिसले. त्याने आपल्या डेऱ्याच्या दारापासून धावत सामोरे जाऊन जमिनीपर्यंत लावून त्याला नमन केले. तो म्हणाला, हे प्रभू, मजवर तुझी कृपादृष्टी असेल तर ये, तुझ्या दासापासून पुढे जाऊ नको. थोडे पाणी आणू द्या. तुम्ही आपले पाय धुवून या झाडाखाली विसावा घ्या. मी थोडी भाकर आणतो, तिचा आपल्या जीवास आधार करा. मग पुढे जा, यासाठी की तुमचे या आपल्या दासाकडे येणे झाले असावे. ते म्हणाले, तू म्हणतोस ते कर. तेव्हा अब्राम त्वरेने डेऱ्यात सारेकडे जाऊन म्हणाला. तो कोणत्या सेवकाकडे गेला नाही प्रियानो. सेवक भरपूर होते त्याच्याकडे, सेवक भरपूर होते, पण त्यांनी धाव कुणाकडे घेतली? सारेकडे घेतली प्रियानो. त्याचा विश्वास आहे, दुपारची जरी वेळ असली, झोपेची जरी वेळ असली, परंतु मी जे सांगेल ती माझी सारा करेल. ज्या सेवेमध्ये मी आहे त्या सेवेमध्ये माझी सारा देखील खांद्याला खांदा लावून सेवा करणारी आहे. ती सारेकडे तो डेऱ्यात गेला. 3 मापे सपीट लवकर पीठ घे, ते मळून त्याच्या भाकरी कर. अब्राम गुराकडे धावत गेला व त्याने एक चांगले कोवळे वासू निवडून चाकराकडे दिले. त्याने ते त्वरेने रांधिले. नंतर अब्रामाने दही, दूध व रांधलेले वासरू ही आणून त्याच्या पुढे ठेविले आणि ते जेवित असता तो त्याच्याजवळ झाडाखाली उभा राहिला. काय आदरातिथ्य! सर्व जेवत आहेत आणि झाडाखाली उभा असलेला अब्राम आम्हाला दिसतो. मग सारा सारा कुठे आहे? सारा डेऱ्यामध्ये आपल्या पतीची वाट पाहत आहे की आता पुढे काय लागतं का, काय कमी पडतं का, त्याच्या इशाऱ्याकडे हाताकडे साराचं लक्ष आहे प्रियानो. ती परत जाऊन झोपली नाही प्रियानो. आपल्या पतीच्या सेवेमध्ये सहभागी झालेली सारा. आज कित्येक सेवक वर्ग आहे, मला अभिमान वाटतो त्या सेवकांचा. कित्येक नोकऱ्या, मोठमोठ्या नोकऱ्या, गव्हर्नमेंटचे जॉब सोडलेले आपले बंधू आहेत. देवासाठी, देवाच्या कार्यासाठी श्रम करणारे आहेत. खेड्यापाड्यामध्ये आहेत, शहरामध्ये आहेत. ते ज्यावेळेस गावामध्ये जातात, संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी ह्या बहिणी अतिशय विश्वासाने पाळतात. आपल्या पतीच्या सेवेमध्ये सहभागी झालेल्या आमच्या बहिणी आम्हाला दिसतात. त्यांच्याविषयी आम्हा सर्वांना अभिमान आहे. अनेक वेळा या सेवेमध्ये जगत असताना आर्थिक दृष्टिकोनातून दुर्बलता दिसते, परंतु कधीही आपल्या बहिणी कुरकुर न करणाऱ्या आम्हाला दिसतात. अर्धी भाकर का होईना ते खाऊन झोपी जाणाऱ्या आमच्या बहिणी आम्हाला दिसतात. अनेक सेवक वर्ग त्यांच्या साक्षी आमच्या कानावर आलेल्या आहेत. अशा पतीला अशा पत्नींची गरज आहे. सद्गुणी स्त्री कोणाला प्राप्त होते? त्या विश्वासणाऱ्याला. एवढंच नाही, त्या नीतिसूत्रकार ज्या सद्गुणी स्त्रीविषयी लिहितो त्या 31व्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी 15व्या वचनामध्ये आणखी एक गोष्ट तो सांगतो. त्या ठिकाणी असं लिहिलं आहे की नीतिसूत्रे 31वा अध्याय वचन 15, रात्र सरली नाही तोच ती उठून कुटुंबाच्या अन्न सामुग्रीची व्यवस्था करीते आणि आपल्या दासीस त्यांचा अन्नाचा वाटा देते. पत्नी दुरून अन्न सामुग्री आणते. आपल्या पतीच्या कष्टामध्ये तिचं देखील कष्ट हे मिळविते. आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून काम करते. एवढंच नाही तर संध्याकाळचं जेवणामध्ये सहभागी झालेली, किंवा त्या ठिकाणी असं लिहिलं, रात्र सरली नाही तोच ती उठून कुटुंबाच्या अन्न सामुग्रीची व्यवस्था करते. प्रियांनो, आज रात्रीच्या जेवणाची व्यवस्था करणारी सारा आम्हाला दिसते. प्रियांनो, रात्रीची व्यवस्था
थकलेली आहे दिवसभर, परंतु ठिकाणी असं दिसतं की रात्र सरली नाही, तोच ती उठून कुटुंबाच्या अन्न सामुग्रीची व्यवस्था करते. आणि त्या ठिकाणी ती सकाळची अन्न सामुग्री असो किंवा रात्रीची सामुग्री असो, त्या ठिकाणी आपल्या लेकरांची, आपल्या पतीची काळजी घेणारी आम्हाला सद्गुणी स्त्री किंवा ज्या साराविषयी पाहतो, त्या सारा ही मग्न असलेली आम्ही पाहतो प्रियांनो. या ठिकाणी साराच्या ह्या सर्व काही गोष्टी आपण पाहिल्या. एक पाहिली की पतीच्या निर्णयात साथ देणारी सारा, पतीच्या दुर्बलतेत साथ देणारी सारा किंवा आज्ञेत राहणारी सारा, आणि पती जी सेवा करतो त्या सेवेमध्ये आनंदाने सहभागी होणारी सारा आम्ही पाहिली. परंतु आम्ही पाहतो की जसं इब्री लोकास पत्र 11वा अध्याय आणि 11 वचन जसं वाचलं, की मग काय लिहिलं आहे त्या ठिकाणी, की तिच्या विश्वासाविषयी लिहिलं आहे. काय आहे, वयोमर्यादे पलीकडे असताही सारेला देखील विश्वासाने गर्भधारणेची शक्ती मिळाली. या सर्व घटनेमध्ये तिचा विश्वास दिसतो का प्रियांनो? जर तिचा विश्वास दिसला असता तर उत्पत्ती 16 आणि वचन 3 मध्ये आपल्या पतीसाठी हगार दिली नसती प्रियांनो. आपल्या पतीसाठी हगार दिली नसती आणि इश्माएलाचा जन्म झाला नसता. मग विश्वास कुठे आला तिचा? हे सर्व चांगलं आहे, साथ देणारी आहे, अधीनतेत राहणारी, आज्ञा पालन करणारी आहे आणि सेवेमध्ये सहभागी आहे, ही तिचे सद्गुण झाले. परंतु विश्वास विश्वास कोठे आहे? जर अभिवचनावर विश्वास असता तर हगार पत्नी म्हणून अब्राहमाला दिली नसती. मग या ठिकाणी त्या साराचा विश्वास कधी उत्पन्न झाला, आपण ते शोधूया. उत्पत्ती 18वा अध्याय आणि वचन 12. तेव्हा सारा मनातल्या मनात हसून म्हणाली, मी जख्ख म्हातारी झाले आहे व माझा धनीही वृद्ध झाला आहे, तर मला आता हे सुख मिळेल काय? प्रश्नचिन्ह. परमेश्वर अब्राहमास म्हणाला, सारा का हसली? मी आता अशी वृद्ध झाले असता मला खरोखर मुलगा होणार काय, असे ती का म्हणाली? परमेश्वराला काही असाध्य आहे काय? पुढल्या वसंत ऋतूत नेमिलेल्या समयी मी तुझकडे परत येईन, तेव्हा सारेला मुलगा होईल. वचन 15. तेव्हा सारा नाकारून म्हणाली, मी हसले नाही, कारण ती घाबरली होती. पण तो म्हणाला, नाही, तू हसलीस. साराची चोरी पकडली गेली प्रियांनो. मी जख्ख म्हातारी, प्रभू त्या ठिकाणी म्हणतो की सारेला काय होणार आहे? मूल होणार आहे. या वसंत ऋतूमध्ये तो मूल होणार आहे, मुलगा होणार आहे. आणि या सर्व गोष्टी ऐकल्यानंतर सारा मनातल्या मनात हसली, चेहऱ्याने हसली नाही प्रियांनो. मन जाणणारा प्रभूची ओळख, मनातल्या गोष्टी, मनातले विचार ओळखणाऱ्या प्रभूची ओळख तिला त्या घटनेतून झाली प्रियांनो. कारण त्याच्या अगोदर साराशी प्रभू कधीच बोलला नव्हता, सारा विषयी देखील बोलला नव्हता. तो नेहमी अब्रामाशी बोलत होता आणि त्यामुळे अब्रामाबरोबर ती चाललेली आम्ही पाहतो. परंतु इब्री लोकास पत्र 11वा अध्याय 11 वचनामध्ये ज्या सारेच्या विश्वासाविषयी आम्ही पाहतो, त्या सारेचा खरा विश्वास आम्हाला ह्या ठिकाणी दिसतो की उत्पत्ती 18 आणि वचन 12 पासून, की मनातल्या गोष्टी जाणणारा तो प्रभू आहे. हा विश्वास वैयक्तिक आहे प्रियांनो. माझ्या वडिलांचा विश्वास तो माझा विश्वास कधीच होऊ शकत नाही. माझ्या पत्नीचा विश्वास माझा विश्वास कधीच होत नाही. आम्ही एकमेकांशी चांगले वागू शकतो, राहू शकतो, जगू शकतो, परंतु विश्वासाचा अनुभव हा वैयक्तिक असणं अतिशय महत्वाचा आहे. आणि तो वैयक्तिक अनुभव सारेला आला की मी मनातल्या मनात हसले आणि ती घाबरली, पण तो म्हणाला, नाही सारा तू हसलीस. आणि त्यानंतर साराच्या मनामध्ये विश्वास उत्पन्न झाला आणि तो इतका वाढला, इतका वाढला की ह्या लेखकाला लिहावं लागलं इब्री लोकास पत्र 11वा अध्यायामध्ये, की सारा त्या ठिकाणी असं लिहिलं आहे की वयोमर्यादे पलीकडे असताही सारेला देखील विश्वासाने गर्भधारणेची शक्ती मिळाली. त्या शक्तीचा उगम
उत्पत्ती 18 आणि 12व्या वचनापासून झाला. एवढंच नाही, कारण तिने वचन देणाऱ्यास विश्वसनीय मानले. त्या ठिकाणी त्या घटनेतून तिने विश्वसनीय मानले. हाच तो देव आहे, तो विश्वसनीय आहे आणि तोच सर्व काही करू शकतो. जे निर्जीव आहे त्याला सजीव करू शकतो. जे त्या ठिकाणी गर्भधारण्याची शक्ती नाही, ती शक्ती उत्पन्न करणारा प्रभू आज मला भेटला आहे. ह्या सीमित वेळेमध्ये आम्हाला इब्री 11 आणि 11 आणि 12 वचनामध्ये जी आज पायरी चढलो, ती पायरी आम्हाला एक शिकवते की विश्वास हा वैयक्तिक आहे, जसं तारण हे वैयक्तिक आहे. आणि या विश्वासाचा अनुभव आम्हाला वैयक्तिकरित्या येणं अतिशय महत्वाचं आहे. ख्रिस्ती कुटुंबात जन्मलो म्हणून विश्वासी मी नाही. जो प्रभूचा अनुभव ज्यावेळेस माझ्या जीवनात येतो, त्यावेळेस मी खऱ्या अर्थाने विश्वासी होऊ शकतो. म्हणून तर तो इफिस्करास पत्र 2 अध्यायामध्ये आम्हाला 9-10 वचनापासून आम्हाला दिसतं की प्रभूचा दास म्हणतो की हे तारण कृपेने झालेलं आहे, सत्कर्म केल्याने नाही. निश्चित सत्कर्म उत्तम आहे. चांगलं वागणं, चांगलं राहणं, एकमेकांशी चांगलं बोलणं, एकमेकांच्या सहाय्यास येणं, दान धर्म करणं, सर्व चांगलं आहे. परंतु विश्वासाने तारण होणं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि तो विश्वास वैयक्तिकरित्या आम्हाला प्रभूचा होणं गरजेचं आहे. वैयक्तिकरित्या तुमचं आणि माझं नातं त्या देवाशी होणं अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून आजच्या ह्या शास्त्र अभ्यासामध्ये एक गोष्ट आम्हाला शिकायची की जशाप्रमाणे साराचा विश्वासाच्या द्वारे त्या देवाचं नातं जोडलं, त्याचप्रमाणे आमचं देखील ज्यांचं नातं अजूनही जोडलेलं नाही, त्या विश्वासाच्या आधारावर ते नातं जोडण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून अशक्य गोष्टी शक्य करणारा जो देव आहे तो तुमच्या आणि माझ्या जीवनात अनेक अशा गोष्टी, अनेक असे आशीर्वाद तो देईल. देवबाप या सुंदरशा वचनाद्वारे आणि त्याच्या स्वर्गीय या ज्ञानाद्वासाठी प्रभूचे मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद.